तर नमस्कार मित्रांनो. तर आज तारीख आहे 15 ऑगस्ट. तर आमच्या भागामध्ये संध्याकाळी 12 वाजल्यापासून जे ढगफुटीचं दृश्य झालं आहे ते रात्रभर चळकधार अतिवृष्टी असा पाऊस पडलेला आहे. तालुका पूर्णा, जिल्हा परभणी आणि आमचं गाव आहे कळगाव. या भागामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे. तर बघू शकता एकदम ढगफुटीचं दृश्य. तर बघू शकता कसं प्रकारे पाणी झालेलं आहे. चक सोयाबीन बुजलेलं आहे पाण्यामुळं. तर जिकडं बघितलं तिकडं पाणीच पाणी झालेलं आहे. एकदम अतिवृष्टी, ढगफुटी, चळकधार पाऊस पडलेला आहे रात्रभर. तर बघू शकता ऊस सुद्धा निम्मा पाण्यानं बुजलेला आहे. आणि इकडे जे आपलं सोयाबीन आहे, सोयाबीन सुद्धा निम्म बुजलेलं आहे पाण्यानं. तर बघू शकता. आणि आमच्या संपूर्ण भागामध्ये अशी सोयाबीनची कंडिशन झालेली आहे. एकदम अतिवृष्टी म्हणजे एकदम ढगफुटीचं दृश्य झालेलं आहे. आणि अजूनसुद्धा पाऊस चालूच आहे. तर कमेंट करा कुठं कुठं असं दृश्य झाले. तर बघू शकता या प्रकारे सोयाबीनची अवस्था झालेली आहे. एकदम ढगफुटीचं दृश्य आमच्या भागामध्ये. हे बघा, हे आपलं जे सोयाबीन आहे बघू शकता. संपूर्ण पाणी जे आपण सरीवरंब्यावर सोयाबीन केलं होतं तर बेडवर सुद्धा पाणी आहे. तर बघू शकता अति भयंकर नुकसान या ठिकाणी आपल्याला दिसते. तर बघू शकता संपूर्ण पाणी बेडनं अशा पद्धतीनं आहे. आता हे आपलं कमी नुकसान नाही, भरपूर नुकसान आहे शेतकरी मित्रांनो. एकदम नंबर 1 आपलं सोयाबीन आलं होतं. परंतु ह्या ढगफुटीच्या दृश्यानं बघू आपण किती नुकसान होईल किती नाही. तर एवढा पाऊस काळ झालेला आहे. 1 नंबर सोयाबीन होतं आपलं आणि अजूनही 1 नंबरच आहे. परंतु या पाण्यानं आता किती नुकसान होईल तर आपण बघू. कारण पाणी मोठ्या प्रमाणात बेडमध्ये आहे. तरी ज्या ज्या ठिकाणी असे ढगफुटीचं दृश्य झालं आहे कमेंट करून सांगा. तरी धन्यवाद.